अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केलेली आहे। कारवाईत 6 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत। नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। कारवाईमध्ये 6 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत। 6,10,900 रुपये किमतीचा 61.9 ग्राम वजनाचा मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ मिळाला, ज्याचा गुन्हा जो आहे तो पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला। त्यानंतर पुढे तपासामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी चेन आहे ती बदलापूर जिल्हा ठाणे व खालापूर खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणपर्यंत जाते। खोपोली या ठिकाणची एक पेंटची जुनी कंपनी आहे, जी कंपनी बंद पडलेली होती। त्या कंपनी सोबत रेंट एग्रीमेंट एका आरोपीने केला आणि त्या ठिकाणी तो पेंट बनवणार आहे असं कारण सांगून कच्च्या मालापासून एमडी तयार करण्याचा कारखाना त्या ठिकाणी त्यांनी टाकला। बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षल चकमकीमध्ये 2 नक्षल्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। कसनसूर लक्षण दल उपकमांडर सह एका साथीदाराचा यामध्ये समावेश आहे। एक मृतदेह के साथ AK-47 और दूसरे के साथ SLR वेपन हमने हस्तगत किया है। प्रथम दर्शनी माहिती ऐसी मिल रही है कि जो AK-47 के साथ जो मृतदेह हस्तगत किया है उसकी पहचान दुर्गेश वट्टी डिप्टी कमांडर कसनसूर दलम के तौर पे हो रही है। और ये दुर्गेश 2019 में जंगुलखेड़ा ब्लास्ट हुई थी, जिसमें गढ़चिरौली पुलिस के 15 जवान शहीद हो गए थे। उसका एक मुख्य सूत्रधार था और गढ़चिरौली पुलिस इसे काफी दिन से ढूंढ रही थी। उस एरिया में अभी भी नक्सल विरोधी अभियान चल रहा है और आगे की सर्चिंग की कार्रवाई अभी भी शुरू हो।